हॅलो हॅलो. हां नमस्कार सर, नमस्कार. मी लोणकर बोलतोय. हा बोला बोला. हां सर, आहे का एक 5-10 मिनिटं आहेत? हो हो हो, मी माझ्याच ऑफिसमध्ये आहे. अच्छा. या या तुम्ही. मी तुम्हाला जरा भेटू इच्छितोय म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये येतोय. कुठल्या संदर्भात भेटणार आहोत आपण? आमच्या सेवा भारती जे आहे आमची संस्था, म्हणजे पूर्वीची जनकल्याण समिती, तर त्या संदर्भात तुम्हाला भेटायचं. बरं बरं बरं, या या या. हो, थँक्यू थँक्यू. चल जाऊ द्या, तुमच्याकडे आपण आता त्यांना विचारलेलं आहे. जाऊन द्या. बसा बसा नमस्कार. बसा बसा. बोला. हां काय, आम्ही सेवा भारतीकडनं मी आलेलो आहे. आणि सेवा भारतीचं पहिलं नाव जनकल्याण समिती. बरं. म्हणजे कसं आहे की जनकल्याण समितीचे हे जे काही सेवा प्रकल्प आहेत ते आपल्या सर्व देशभर राष्ट्रीय संघाकडनं सेवा भारतीच्या बॅनरखाली चालतात. फक्त आपल्याचकडे महाराष्ट्रामध्ये हे जनकल्याण समिती, म्हणजे नाशिकमध्ये पण चालतात का? हो नाशिकमध्येच. नाशिकमध्येच जनकल्याण समितीचे जे चालतात, किंवा आपण नाशिक जिल्हा वगैरे किंवा महाराष्ट्रात जे चालत होते तर ते जनकल्याण समितीचे या नावाने चालत होते. पण आता आपण त्याचं सेवा भारती नाव केलेलं आहे. आणि सेवा भारतीकडनं म्हणजे आपण हे जे सेवा प्रकल्प चालवतो आहे ते आरोग्य विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये, त्यानंतर जे हे आहे आपत्ती व्यवस्थापन वगैरे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो. मागच्या वर्षी तुम्ही आमच्या संस्थेला देणगी दिली आहे. हो. त्यामुळे धन्यवाद त्याबद्दल. तर याही वर्षी आमचा आता हा निधी संकलन जो पंधरवडा आहे तो चालू आहे, होणार आहे म्हणजे. तर त्या संदर्भात मी तुमच्याकडे आलो. पण आम्हाला तुमच्या प्रकल्पाला भेट देता येईल का? हो जरूर, उलट तेच अपेक्षित आहे. तुम्ही म्हणजे आम्ही आमच्या कुठल्याही प्रकल्पाला जर तुम्ही भेट दिली तर त्यावरचा दुसरा आनंद नाही. जरूर जरूर या तुम्ही. उलट तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष बघाल त्यावेळेला जास्त ते चांगलं. आता आपण आमच्या आरोग्य विभागाकडनं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, म्हणजे नाशिकमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये असं रुग्णसाहित्य केंद्र जे आहेत ते चालतात. म्हणजे आपले जे सिडकोमधले जनकल्याण संकुल किंवा मनोहर रुग्ण सेवा केंद्र म्हणून व्हिक्टोरिया ब्रिज आपला अहिल्यादेवी होळकर पुलाच्या तिथे, त्यानंतर नाशिक रोडला एक जेल रोडवर आहे. आणि ग्रामीण विभागात जर म्हटलं तर पिंपळा, बसवंत, निफाड आणि त्र्यंबकेश्वर इथे आपण रुग्ण साहित्य केंद्र, म्हणजे ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर किंवा काही जी फिजिओथेरपीसाठी म्हणून जे काही लागतात तर ते आपण देतो. त्याचं भाडं आकारलं जात नाही, पण आपण अनामत घेतो आणि त्यांचं काम संपल्यानंतर अनामत त्यांना परत देतो. पण मग चार्जेस वगैरे तुम्ही घेत नाही? नाही, चार्जेस नाही घेत. अनामत पण काय आहे, म्हणजे समाजाकडनं ती जाणीव ठेवून आम्हाला वेळोवेळी ती मदत मिळते. कसं की आपण जेव्हा अनामत परत घेतो तेव्हा आम्ही त्यांना आवाहन करतो की बाबा काही संस्थेला मदत, तर लोक अतिशय ताबडतोब तयार होऊन देतात. ठीक आहे. आमचं जे ऑफिस आहे आणि जी संस्था आहे ती, त्याच्यासाठी आम्ही अनेक लोकांना देणगी देतोच. बरोबर. यावेळी तुमचाही विचार करू. अरे वा, जरूर. आणि मला एक सांगा की मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी मला वाटतं मिझोरमच्या मुली तिथं गाणं हे काहीतरी ध्येय वगैरे म्हणत होत्या. त्यांच्यासाठी तुम्ही कसं काय, म्हणजे तो जो प्रकल्प आहे तो पूर्वांचल वसतिगृह म्हणून प्रकल्प आहे. तर महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी असे हे वसतिगृह चालतात, मुलांचे आणि मुलींचे. म्हणजे आपण हा जो पूर्वांचलचा जो भाग आहे तर तिथून तो भाग म्हणजे खरं तर भारताचाच भाग आहे, परंतु तिथल्या लोकांची, स्थानिकांची अशी एक हे आहे की जणू काही आपण जर तिथे गेलो ते म्हणतात हे भारतातून आले. त्यामुळे ती जी काही थोडीशी अलगपणाची जी काही होती तर तो अलगवाद होऊ नये म्हणून आपल्या संघाकडनं खूप प्रयत्न केले बऱ्याच वर्षापासून. राज्यांशी आपला रिपोर्ट चांगला होईल. आणि म्हणून मग तिथली जी काही तिथे शिक्षणाची व्यवस्था जर बघितली तर थोडीशी नाही एवढं हे, तर मग तिकडची मुलं इकडे आपण शिकायला आणतो. किती मुलं आहेत सध्या? आता सध्या पूर्वांचल वसतिगृहामध्ये 13 मुली आहेत. आणि अगदी 2री 3री पासून तर 10वी 12वी पर्यंतच्या मुली असतात. आणि त्यांना आपण त्यांची सगळी शिक्षणाची, आरोग्याची, कपडे लत्ते, सणवार वगैरे अगदी व्यवस्थित सगळी त्यांची
पण तुम्ही इथे हा एक अन्नपूर्णा प्रकल्प असं लिहिलेलं आहे. काय ते तो म्हणजे तो तो प्रकल्प म्हणजे असा आहे की ग्रामीण भागामधून जे काही रुग्ण आपल्या येतात शहरामध्ये, तर रुग्णांची तर जेवणाची व्यवस्था होते हॉस्पिटलकडनं. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले तर उद्या सिव्हिलचंच घेतलं, सिव्हिलमध्ये त्यांचे होते, पण त्यांच्याबरोबर जे नातेवाईक येतात त्यांची जेवणाची सवय होत नाही. मग त्यांना ते कॅन्टीनचं किंवा इतर ठिकाणी कुठे, आणि ते त्यांची तेवढीशी होत नाही. मग आपण काय केलं की आपण शहरातल्या विविध भागातून असे त्यांना तारीख दिली आणि त्यांच्याकडनं आपण डबे गोळा करतो. बरं. एक 4 पोळ्या आणि भाजी, आणि ती आपण त्यांना म्हणजे तिथे फक्त नाशिक शहरातून का नाशिक शहरातूनच. हो, नाशिक म्हणजे किती आपण जण देतात म्हणजे? साधारणपणे बघा, सिव्हिल हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे नामको हॉस्पिटल, आणि पूर्वी TB सॅनिटोरियम आपल्या देंडोर रोडवर, बरं. तर इथे आपण हे डबे देत होतो. सर सांगायला तुम्हाला सांगायला आम्हाला इतका आनंद होतो की जवळजवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण नाशकामध्ये जवळजवळ 3,000 कुटुंबाशी जोडले अरे गेले, वा. आणि महिन्यातून वेगळ्या वेगळ्या तारखांना, त्या भागाच्या तारखांना आपण हे डबे गोळा करतो आणि ते तिथे डबे देतो. मध्यंतरी एक बातमी वाचली होती की कुठल्या तरी अभ्यासिकेतून एका मुलाला काहीतरी UPSC ची परीक्षा तो पास झाला होता, आणि त्याचं काय आपण जे म्हणजे? अभ्यासिका चालवतो म्हणजे शिक्षण प्रकल्पाअंतर्गत, आयामाअंतर्गत जे प्रकल्प चालवतो आपण, तर त्यामध्ये एक फिरती विज्ञान प्रयोगशाळा म्हणून एक प्रकल्प आहे की ज्यामध्ये हे जे पेठ, हर्सूल, त्र्यंबक, सुरगाणा हा जो काही आदिवासी पट्टा आहे, बरं. तर तिथल्या विद्यार्थ्यांना 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण वैज्ञानिक त्यांचा जो काही सिलेबस असतो त्या सिलेबसमधले प्रयोग प्रत्यक्ष हाताळणी, म्हणजे प्रयोगाची जी उपकरणं असतात ती हाताळून देऊन प्रयोग शिकवतो त्यांना. त्यासाठी आपण शिक्षक देखील नेमलेले. त्याचप्रमाणे आपण अभ्यासिका चालवतो. ह्या अभ्यासिकेमध्ये एक हर्सूल येथे अभ्यासिका चालवतो, ते जनकल्याण संकुलमध्ये चालवतो. त्यानंतर निफाडला एक आहे. तर ह्या अभ्यासिकेत जे काही मुलं मुली येतात तर ती स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून अभ्यास करतात, आणि आत्ता तर हर्सूलमधून आपले जवळजवळ 10-12 विद्यार्थी पोलीस भरतीसाठी म्हणून उत्तीर्ण झालेले. हो, छान. छान आहे. पण हे फिरती विज्ञान प्रयोगशाळा काय प्रकारे आहे? तोच ना, ते तुम्हाला आत्ता जे सांगितलं की इयत्ता 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांना त्यांचा विज्ञानाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम शिकवणे, म्हणजे आपले शिक्षक म्हणजे आपण तुम्ही तिथे गावात जाऊन शिकवता का? त्या प्रत्येक शिक्षकाला 3 शिक्षक आहेत आपले या 3 तालुक्यांसाठी. बरं. प्रत्येक शिक्षकाला 20 शाळा, आणि त्यांनी वर्षभरातून त्या एका शाळेला 6 वेळेला भेट द्यायची. त्यांचा असं कार्यक्रम ठरलेला आहे शेड्यूल. त्याप्रमाणे ते वर्षभरातून एका शाळेला 6 वेळेला भेट देतात, आणि त्या अभ्यासक्रमातला जो काही विज्ञानाचा जे काही प्रयोग असतात यांना आपण एक किट दिला असं. मग त्यामध्ये अगदी परीक्षा नळीपासून तर टॉर्सो मॉडेल म्हणतात की ज्याच्यामध्ये आपले शारीरिक म्हणजे मानवी शरीराचे अवयव असतात, ते एवढं सगळं त्यांना दिलेलं आहे. ते त्यांना तिथे ते नेतात, आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेला ते बघायला मिळतं त्यावेळेला ते खरंच असे म्हणजे हरखून जातात, आणि त्यांना खूप आवडतं. ते जरा त्यामध्ये रस घेऊन ते विज्ञानशी. ठीक आहे. आता समजा मला जर तुमच्या संस्थेला देणगी द्यायची आहे, बरोबर, तर त्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणजे मी चेक दिला तर मला त्याची पावती वगैरे काय त्याच्याकडे आमच्या ॲपच आहे सहभारती. हे ATCG हो, वगैरे काही त्याची सवलत? आमच्या संस्थेला दिलेली देणगी ही इन्कम टॅक्सच्या ATG हा जो काही कलम आहे त्याद्वारे ती व्हॅलिड आहे. तुमच्या ATC मध्ये देखील त्याचं तुम्ही हे घेऊ शकता, घेऊ शकता. आणि ATG मधून ज्यावेळेला तुम्ही हे देताय तर तुमचा चेक आणि तुमचा मात्र पॅन नंबर किंवा आधार नंबर हे लागेल. पत्ता, मेल ID, म्हणजे ती आता सगळं डिजिटल झालेलं आहे, त्यामुळे आता आपण पेपरवर काही देत नाही पावती, पण तुम्हाला ती लगेच तुमच्या मेल ॲड्रेसवर, तुम्ही जो मेल ॲड्रेस द्याल त्यावर तुम्हाला ती पावती मिळते. पण मग 2,000ची तुम्ही पावती द्याल का काय? म्हणजे 1 रुपयापासून तर तुम्ही जी काही देताय ती पावती देऊ. आता फक्त 2,000वरनं आहे तर 2,000च्या पर्यंत फक्त कॅश, आणि कॅशचे व्यवहार कमी असावेत म्हणून 2,000 पर्यंत आपण कॅश स्वीकारू शकतो. त्याच्या पुढे मात्र चेक लागेल, किंवा तुम्ही ऑनलाईन करा. तुमच्या ऑनलाईन त्याचा UTR नंबर आम्हाला द्या. बरोबर. त्या UTR नंबरच्या आधाराने आम्ही तुम्हाला लगेच ती पावती देऊ. फक्त तुमचा पॅन नंबर किंवा आधार नंबर लागेल. चालेल, तर तो दिला तर ठीक आहे. मी तुम्हाला चेक देतो.
जरूर. अरे चेक घे रे तिकडचा चेक. सर आपण तर आता हे आरोग्य शिक्षण वगैरेचं हे बघितलं. बोला. सर आपण आता आरोग्य शिक्षण या विषयीचे घेतले. त्या शिक्षणाच्या अंतर्गत संस्कार वर्ग चालवले जातात. म्हणजे जिथे जिथे ही आपली आरोग्य केंद्र चालतात, दर रविवारी एक डॉक्टर आणि 2-3 कार्यकर्ते आपला नाशिकजवळ पिठुंदी, एकदरा आणि त्र्यंबकजवळ आपला डहाळेवाडी म्हणून आहे, त्याचप्रमाणे उमरपाडा आणि हरण टेकडी म्हणून एक पेठ रोडवर आहे. तिथे दर रविवारी एक डॉक्टर आणि 2-3 कार्यकर्ते जातात. आजूबाजूच्या पाड्यांमधले रहिवासी तिथे येतात. नाममात्र आपण 20 रुपये त्यांच्याकडनं शुल्क घेतो आणि त्यांना जे काय त्यांचे आजार असतील त्याला एक 4-5 दिवस पुरतील एवढे औषधं त्यांना दिली जातात. जर त्याच्यात त्या डॉक्टरला जर काय असं काही वाटलं की नाही बा याला जास्ती काहीतरी ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तर त्यांना गुरुजी रुग्णालयात रेकमेंड केलं जातं. पण गुरुजी रुग्णालयात त्यांची सोय केली जाते. तर हे जे काही आरोग्य केंद्र चालतात तिथे आणि शिवाय नाशिक शहरामध्ये देखील संस्कार वर्ग घेतले जातात. लहान मुलांना संस्काराची तर म्हणजे कशी किती आवश्यक आहे हे तर यावर काही म्हणजे हे नाही. तर त्याप्रमाणे त्यांच्या त्या वयाला अनुसरून जे काही संस्कार आहेत ते संस्कार घडवले जातात. त्याचप्रमाणे किशोरी विकास प्रकल्प म्हणून एक चालतो की वयात येणाऱ्या किंवा जरा टीनेजर्स ज्या मुली आहेत त्या मुलींविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या मुली असं कोणाला सांगतही नाहीत आणि त्याच्यामध्येच कधी कधी गैरसमज होतात. पण तसं होऊ नये म्हणून आपल्याकडच्या महिला कार्यकर्त्या आणि आपण काही डॉक्टरांशी देखील आपल्या डॉक्टर कार्यकर्ता आपल्याकडे येतात आणि त्या मुलींना त्या वयातले जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांना नीट समजावून सांगितलं आणि मुली खूप म्हणजे बोलतात मग त्यांच्याशी त्यांना काय ते येतं. तो एक खूप मोठा चांगला आधार असा वाटतो. याचप्रमाणे आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणून जे काही चालतं, आता आपत्ती तर काही सांगून येत नाही. कोविडच्या संदर्भामध्ये काही बरंच चांगलं काम केलं असं आम्ही ऐकतोय. अहो सर, कोविडमध्ये तर अक्षरशः म्हणजे बाप लेकाला लेक बापाला पारखा अशी जी काही अवस्था त्यावेळेला आपण जो काही तो दारुण अनुभव घेतला तर त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी कोविड झालेल्या रुग्णांची पूर्णपणे हॉस्पिटलमधली देखभाल आणि शिवाय त्याच्यानंतर जर दुर्दैवाने काही त्यांचा हे झालाच तर त्यांच्यानंतर दहन किंवा दफनविधीसाठी देखील आपले कार्यकर्ते पुढे होते. वा. आणि त्यामुळे ती फार मोठी रिस्क होती परंतु घेतली ती आणि परमेश्वर कृपेने कुठलंही काही असं त्यामध्ये काही असं दारुण प्रसंग ओढवला नाही. ती वेळच अशी होती की त्यावेळेला काय होईल काय नाही काही कोणाचा भरोसा नव्हता. पण ते निभावलं गेलं. आपला देश सगळा संपूर्णपणे त्यामधून सावरला गेला. याचप्रमाणे आपण आत्ता एक साधारण महिनाभरापूर्वी सुपोषित भारत उपक्रम चालू म्हणजे घेतला की कुपोषितांकडे तर आपण जेतो पण कुपोषित होऊ नये म्हणूनच सुपोषित करायचं. त्यांच्या आहाराची व्यवस्था म्हणजे अगदी गरोदरपणापासून तर नंतर लहान मुलांना देखील तो व्यवस्थित आहार मिळतोय की नाही याविषयीची जागरूकता यावी म्हणून आपण घेतला. आणि स्वावलंबन ह्या प्रकल्पाअंतर्गत जे तरुण तरुणी आहेत की ज्यांना काही व्यवसाय करायचा आहे परंतु पैसे कमी पडतात, भांडवल कमी पडतं तर त्यांना आपण अगदी 10,000पर्यंत देखील 10 ते 20-25 हजारापर्यंत सुद्धा आपण त्यांना आर्थिक मदत करतो. पण ते मला एक सांगा आणखी की कुटुंब प्रबोधन असं काहीतरी संघाची गतिविधी आहे ती. पण मग ती आपल्या जनकल्याण समितीमध्ये नाही तसं. पण ते पण एक चांगलं फार चांगलं म्हणजे आज कुटुंबामध्ये एकोपा म्हणजे राहण्यासाठी राहावा किंवा कुटुंब राहावं म्हणून जे काही आहे. आजकाल आपण बघतो की कुटुंबामध्ये एक वाक्य तर नसते किंवा वाद होतात. अनेक प्रश्न ते होऊ नयेत म्हणून संघाची ती एक गतिविधी आहे. पण आपण ती एक जसं पर्यावरण किंवा सेवाभाव हे तुमचं सद्भावना वगैरे हे जशी गतिविधी आहेत तशी ती कुटुंब. ठीक आहे, मी तो चेक देतो तुम्हाला. हो. आणि मला पावती पाठवून द्या. ठीक आहे. हो येस सर. धन्यवाद. संस्था आपली आभारी. तसं तुम्हाला ते मिळेलच पावती आणि हे पत्र. चालेल. धन्यवाद.
येऊ थँक्यू. थँक्यू.